तर उमेदवारी जाहीर होताच बाळ्यामामा म्हात्रेंच्या अडचणीमध्ये आता वाढ होत चालल्याचं पाहायला मिळतंय। कारण म्हात्रेंच्या गोदामावर आता MMRDAच्या वतीनं कारवाईचा बडगा उगारला जातोय। MMRDAनं कारवाई केली तर ही कारवाई राजकीय दबावातून असल्याचं आता बाळ्यामामा म्हात्रे यांनी म्हटलंय। जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों पर पत्थर नहीं फेका करते असं देखील त्यांनी म्हटलंय। तर बाळ्यामामा म्हात्रे यांनी आता कपिल पाटील यांच्यावर थेट टीका केल्याचं पाहायला मिळतंय। बाळ्यामामा म्हात्रेंना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या 2 तासातच MMRDAचे 2 अधिकारी सोनवणे साहेब, कांबळे साहेब, पोलीस फौजफाट्यासह आर्किओलॉजी वर्ल्ड या माझ्या प्रोजेक्टवर पोहोचले। अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात आले होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला वरून खूप मोठा दबाव आहे। अर्थातच कपिल पाटील यांचाच दबाव आहे। मला कल्पना आहे की माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कपिल पाटलांच्या पायाखालची वारू ही सरकलेली आहे। त्यांना त्यांच्या पराभवाची कल्पना देखील आलेली आहे आणि म्हणूनच चिडून जाऊन त्यांनी अशा प्रकारचे कृत्य केलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।